सगळे कायमच या परिवारात अन्न खाल्लेली माणसं आहोत. जिथलं अन्न खाल्लं ते पवित्र अन्न खऱ्या अर्थाने त्यांच्या भजनाने या घरातलं झालेलं आहे. आणि ते अन्न खात असताना अत्यंत कृतज्ञता, विनय, कधी त्यांच्या चेहऱ्यावर राग पाहिला नाही, कधी त्यांचं कोणाला तिटकारानं, घरामध्ये पाहुणे आल्यानंतर घरामध्ये रोज वारकरी, अहो एखादा कीर्तनकार घरात आला तर सुचत नाही, पाहुणा आला तर कळत नाही काय करावं, कशी व्यवस्था करावं. पण आता गेलेले पुन्हा निदान दुसरे येतील, पुन्हा येतील, पुन्हा येतील, हे चालूच चालतं बोलतं कीर्तनकारांचं माहेर घर म्हणून ज्या भवर परिवाराकडे आपण पाहतो, मगाशी बाबांनी त्याचा उल्लेख केला. कधीच त्यांच्या चेहऱ्यावरती माझ्या घरात कोणी आलं याची खंत, याचं दुःख आतापर्यंत जाणवलं नाही. अतिथी देवो भव, अ म्हणजे नाही आणि तिथी म्हणजे वेळ, ज्याच्या येण्याची वेळच ठरलेली नाही, असं पूजन ज्या घरामध्ये केलं जातं तो हा भवर परिवार आहे. कौतुक केलं पाहिजे, मानलं पाहिजे. तुकाराम भाऊंचा स्वभाव हा खूपच गोड स्वभाव आहे. आता सगळी कीर्तनकार आहे इथे, संतोष महाराज, किशोर महाराज, मला असं वाटतं सगळ्यांनाच त्यांचा परिचय आहे स्वभावाचा. किती गोड व्यक्तिमत्व आहे त्यांच्या स्वभावातली, ती शालीनता, विनय, राग त्यांना कधी नाही. आणि गॅरेज जसं क्षेत्र आहे, सगळी गाड्यांवाली माणसं, ड्रायव्हर, अनेक शेठ, अनेक माणसं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या गाड्या, पण स्वतःवरती, स्वतःच्या वडिलांनी केलेल्या परमार्थावरती, स्वतःच्या गळ्यातल्या माळीवरती कधीही आपल्या वागण्यामुळं, जगण्यामुळं बाधा येणार नाही याची काळजी करणारा हा परिवार आहे. आनंद आहे सगळ्या, अनेक त्यांच्याबद्दल बोलता येईल. आश्चर्य हे वाटतं की एक गॅरेजवाला माणूस गाथा लिहितो, एक गॅरेजवाला माणूस वारी करतो, गॅरेजवाला माणूस भजनावर प्रेम करतो. याच गॅरेजवाल्या माणसाचा प्रपंच देवानं चालवावा, घरातले 2 सरकारी नोकरीला लावावे. साधी गोष्ट ही, मुलगी टीचर, मुलगा टीचर, अनेका मुलाला स्वतःच्या व्यवसायात पाठवलं. ही अभिनव क्रांती जीवनामध्ये, हे सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणजे आपण जे केलं त्याच्यापेक्षा पुढं आपल्या पोरांनी पाऊल टाकावं, परमार्थही सुखद व्हावा. या सगळ्या गोष्टी अनुकूल मिळत नाही. पण आमच्या गीताताई, आमच्या विजयाताई, एक मुलगी बिद्या, 2 मुली तशा त्यांनी बिद्या केल्या, एका मुलीचं दुःखद असं निधन झालं. पण एक मुलगी आज चांगल्या पद्धतीनं वडिलांचं नाव मनमाडला, ताई त्या शिक्षिका आहेत. पतीच्या निधनानंतर सुद्धा या भवर परिवाराचं नाव इज्जतीनं, संरक्षणानं सांभाळून त्या माऊलीने आपला प्रपंच तिथं मनमाडला थाटलाय. खऱ्या अर्थाने 2 मुली बिद्या केल्या आणि देवानं 2 मुली त्यांच्या घरामध्ये जशाच्या तशा पाठवल्या. आजही दोन्ही मुलींचा स्वभाव, त्यांच्या परिवारातली 2 भावांची एकता, सरांचा पगार, भाऊंचं उत्पन्न, आतापर्यंत कधी जाणवलं नाही की यांच्यात काय कसं चाललंय. स्वयंपाक एकत्रित. आधी कधी ताई, गीताताई घरी नसलेली तर विजयाताईने तितक्या प्रेमानं आम्हाला जीव घालावं, भावाप्रमाणे लढीवाढ प्रेम करावं, असा हा परिवार आहे. प्रार्थना करूया की आपण सगळ्यांनी त्यांच्या परिवारावर जी नितांत माया, प्रेम बाबांमुळे केलं, बाबांच्या पश्चात, बाबांच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना आदरणीय तुकाराम भाऊंचा, संतोष सरांचा, त्या परिवाराचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यांवर सगळ्यांवर आहे. आता बापासारखी माया आदरणीय नानांनी त्यांच्यावर, या परिवारावर ठेवावी, तुमचा कृपा आशीर्वाद ठेवावा आणि राहिलेला वडिलांचा परमार्थ त्यांच्या परिवाराच्या हातून सदोदित असा चालू ठेवावा, ही प्रार्थना या निमित्तानं श्री तुकोबर यांच्या चरणी करूया. पितृसेवा पुण्य लाभली निदान, ब्रह्म सनातन अंगसंग, पुंडलीकरायला देव वडिलांच्या आईच्या सेवेने देव मिळाला. तुम्हाला सुद्धा तुमच्या आई वडिलांच्या सेवेने खऱ्या अर्थाने प्रभू परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे, होणार आहे, त्याच्या कृपेची प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे ही कृपा आपण जाणून सदोदित वडिलांची सेवा, त्यांच्या पश्चातही आता आईंचा सांभाळ तुम्हाला अधिक पटीने करायचा आहे. जबाबदारी तुमची आईंकडे आता आहे, कारण तुम्हाला सगळ्यांपेक्षा त्यांच्याही आयुष्यामध्ये ही उणीव खूप कठीण आहे. पतीचं निधन झाल्यानंतर काय पत्नीला त्रास होतो हे तुमच्या माझ्यासारखा बोलणारा माणूस सांगू शकत नाही. असो, वेळ खूप झालेला आहे. आपल्याला सगळ्यांचं नाना बोलले, नानांचं कीर्तन झालं, त्यात पोखरीकर नाना बोलले, आपलं सगळ्यांचं झालं. पण मोठ्या अंतःकरणाने तुम्ही माझ्याकडे ही जबाबदारी दिली. मी माझ्या परिवाराच्या वतीने, मुक्ताबाई संस्थांच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या परिवारावर नितांत मुक्ताबाईची कृपा राहो ही प्रार्थना करतो. आम्हा सगळ्यांच्या वतीनं, जितके उपस्थित कीर्तनकार एवढ्या सगळ्यांच्या वतीनं मी बाबांच्या चरणी प्रणाम करतो. यानंतर हरिभक्त परायण प्रभाकर महाराज सुरू. विनायकं गुरुं नौमि साखरी नाम विश्रुतं ईशानचरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरी वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धवी मुक्तये. वैकुंठवासी
परम आदरणीय गाथारूप असणारे हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज भोर यांनी आपल्या जीवनाची जीवनयात्रा पूर्ण करून आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. 13व्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी नानांचं कीर्तन आहे. आमच्या आश्रमातील एक नाणं हरिभक्तीपरायण पोखरीकर महाराज सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. वारकरी संप्रदायातील सर्व दिग्गज मंडळी आज या ठिकाणी आहेत. महाराजांनी सांगितलं की महाराजांना स्वर नव्हता, पण महाराजांच्या या 13व्याच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील संगीत शक्ती है ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम, रात तो रागिन सुनावे रोगी को मिले आराम, असं त्यांच्या 13व्याच्या निमित्ताने सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. हाही सुद्धा त्यांच्या या कार्याचा मोठेपणा आहे. भोर महाराजांचा आणि तुमचा संबंध किंबहुना या भोर परिवाराशी झाला, पण माझा जो संबंध होता तो अगदी नारायण महाराज भोर यांच्या बरोबर होता. तो असा होता, साखरे महाराजांच्या बरोबर आळंदीहून येत असताना मोदीखाण्यामध्ये खूप मोठा सप्ताह असायचा. त्याच्या अगोदर नानांनी सांगितलं की अगोदर नानासाहेब देशमुख राजनीकरांनी गाथापारायण ठेवलं होतं. त्या गाथापारायणामध्ये आम्ही छोटे छोटे वाजवण्यासाठी आळंदीहून आलो होतो. त्यामध्ये पारायण अटाळकर बाबांचं पारायण होतं आणि ते पारायण असताना गुरुवारी साखरे महाराजांचं कीर्तन, भीमसिंह बाबांचं कीर्तन, पण भीमसिंह बाबाच्या कीर्तनामध्ये 4 म्हणण्यासाठी गुरुवारी साखरे महाराज होते आणि वाजवण्यासाठी आमचे शंकर बापू आपेगावकर अशी मोठमोठी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यावेळेला गुरुवारी साखरे महाराजांचे शब्द असे आहेत की वारकरी संप्रदायामध्ये गाथेचं पारायण कसं करावं ते अटाळकर बाबांनी या वारकरी संप्रदायाला शिकवलं आणि म्हणून एवढा महात्मा त्यांचं पारायण या ठिकाणी होतं. भोर महाराजांचं